नमस्कार. इयत्ता 5वी-8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मूळ संख्या या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. गणित आणि बुद्धिमत्ता या दोनही विषयावर मूळ संख्येवर जे प्रश्न विचारले जातात ते सोडवण्यासाठी आपल्याला मूळ संख्येची जी बेसिक माहिती असणं आवश्यक आहे की ज्या 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये विचार करूया. बघा, इथं 1 पासून 100 पर्यंतच्या संख्येमधल्या मूळ संख्या शोधताना आपण 10-10 संख्यांचे गट करायचे आणि त्या 10-10 संख्यांच्या गटामध्ये किती मूळ संख्या आहेत, कोणकोणत्या आहेत, हे जर व्यवस्थित मांडणी करून लक्षात ठेवलं तर कुठलाही प्रश्न आपल्याला सहज सोडवता येऊ शकतो. बघा, आपण थोडासा विचार करूया. 1 पासून 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. अशा संख्या की ज्या संख्या कुठल्याही पाड्यामध्ये नाहीत, अशा संख्या की ज्यांना एक आणि तीच संख्या याशिवाय इतर कुठल्याही संख्येने भागजात नाही. नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ ओनली दे आर कॉल्ड एज प्राईम नंबर. 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादी संख्या जर कुठल्या पाड्यामध्ये येत नसेल तर ती संख्या मूळ संख्या असते. बरेचसे विद्यार्थी संख्या पाठ करतात. संख्या पाठ करायची नाही. ही संख्या मूळ संख्या का आहे आणि ही संख्या संयुक्तच का आहे हे जर लक्षात ठेवलं तर पाठांतराची गरज पडत नाही. 2, 3, 5, 7 हे अशा संख्या आहेत की ज्या कुठल्याही पाड्यामध्ये नाही आहेत किंवा यांना एक आणि तीच संख्या यांनीच भाग जातो, इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्यानंतर बघूया आपण 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19 या 4 मूळ संख्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 21 ते 30 मध्ये सापडणार आहेत 23, 29, 31 ते 40 मध्ये सापडणार आहेत 31, 37, 41, 43, 47, 41 ते 50 याच्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 51 ते 60 मध्ये जर आपण विचार केला तर इथं आपल्याला सापडणार आहेत 53 आणि 59, 61, त्यानंतर आहे 67, इथं 2 संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71 आहे, 73 आहे आणि 79 आहे. 81 ते 90 मध्ये आपल्याला मिळते 83 आणि 89 आणि इथं 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. प्रत्येक 10-10 संख्येमध्ये किती आणि कोणत्या मूळ संख्या आहेत हे अगोदर लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे. आता जर मूळ संख्या समजल्या तर आपल्याला संयुक्त संख्या सहज लक्षात राहतात. संयुक्त संख्येची व्याख्या काय आहे? ज्या संख्या मूळ नाही त्या संयुक्त असतात. ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याशिवाय इतरही विभाजक असतात त्याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. तर या ठिकाणी 1 ते 100 पासून एवढ्या संख्या सोडल्या तर बाकी सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं, 1 ही संख्या संयुक्त संख्या सुद्धा नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही, हे मात्र आपण लक्षातच ठेवायचं आहे. 1 इज नायदर कॉम्पोजिट नंबर नॉर प्राईम नंबर. 1 सोडून बाकी संख्येचं वर्गीकरण आपण करायचं आहे, कारण 2 पासून पुढे आपण मूळ संख्या काउंट करतो आणि त्यानंतर संयुक्त संख्या आपल्याला लक्षात येतात. मग 2 नंतर 3 ही लगेच मूळ संख्या आहे. 3 नंतर येणारी 4 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून ज्यांना मूळ संख्या समजल्या त्यांना संयुक्त संख्या आपोआप समजतात. 2 पेक्षा जास्त विभाजक ज्यांना असतात त्या सगळ्या कॉम्पोजिट नंबर असतात, म्हणजे संयुक्त संख्या असतात. आता अशा पद्धतीने संख्यांची ओळख आपल्याला करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा बारीक विचार करायचा, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला ही माहिती असेल तर कुठलाही प्रश्न सोडवता येतो, पण त्या ठिकाणी प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना फिरवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की सर्वात मोठी समसंयुक्त संख्या 2 अंकी कोणती आहे? म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या म्हटलंय तर सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या 99 येते, कारण तिचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. पण सम हा शब्द असल्यामुळं तिचं उत्तर 98 म्हणजे 98 येतं. हे 5वी-8वीच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पेपरला घाई केली किंवा आत्मविश्वास कमी असला तर अनावधानाने प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे चुका होऊ शकतात. तर जनरल एवढी माहिती जर आपल्याकडे असेल तर आपल्याला मूळ संख्येवरचा प्रश्न सोडवता येणार आहे. आता बऱ्याच मुलांना हे कसं लक्षात ठेवायचा हा प्रश्न असतो, कारण कधी कधी विचारतात की 21 पासून 80 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. मग अशा वेळेस त्या सर्व संख्या मांडायच्या, त्या मोजायच्या आणि मग त्या अंक लिहायचा किंवा संख्या लिहायची. हे करण्यापेक्षा एक सोपी ट्रिक सांगतो. अगोदर आपण काय करायचंय, हा एक नंबर लक्षात ठेवायचा आहे. 44, 22, 32, 23, 21.
जसे आपले घरचे आईचे वडिलांचे आपण फोन नंबर लक्षात ठेवतो, घरचा आपला फोन जसा आपल्या हक्काचा लक्षात राहतो, तसा हा सुद्धा नंबर आपल्या लक्षात राहण्यासारखा आहे. 44 22 32 23 21 हा नंबर लगेच लिहून घेऊन पाठ करा. तुमचं बरंचसं काम सोपं होणार आहे. बघा, 44 22 32 23 21. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या आहेत 4, 11 ते 20 मध्ये आहेत 4, 21 ते 30 मध्ये आहेत 2, 31 ते 40 मध्ये आहेत 2, 51 ते 60 म्हणजे 51 ते 60 मध्ये आहेत 3. बघा, आपण इथं खात्री करू, सॉरी, 41 ते 50 मध्ये आहेत 3. म्हणजे 3 मूळ संख्या कुठं आहेत हे जरी लक्षात ठेवलं तर बाकीचं उत्तर आपलं खूप सोपं होतं. बघा, 41 ते 50 मध्ये 3 आहेत आणि त्यानंतर 71 ते 80 मध्ये 3 आहेत, बाकी सर्वत्र 2-2 आहेत आणि सुरुवातीला 4-4 आहेत. हे लक्षात ठेवावं लागेल, कारण अशा पद्धतीने आपल्याला माहिती असल्यानंतर कमी वेळेमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. तर हा एक नंबर सर्वांनी लक्षात ठेवायचा. मूळ संख्या या घटकावर आधारित आपल्याला 2 त्याचे उपप्रकार लक्षात ठेवायचे असतात. ते म्हणजे जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? अशा जोडमूळ संख्या, अशा 2 मूळ संख्या की ज्यांचा फरक 2 असतो. मग आता या संख्येमध्ये आपण जोडमूळ संख्या शोधू शकतो. जोडमूळ संख्या म्हणजे जोडी असते आणि सहमूळ संख्यांची सुद्धा जोडी असते, हे लक्षात ठेवायचं. याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्विन प्राईम, ट्विन प्राईम नंबर्स. आणि सहमूळ संख्येला म्हणतात को प्राईम नंबर. म्हणजे ट्विन प्राईम आणि को प्राईम असे 2 प्रकारचे मूळ संख्येचे उपप्रकार आहेत. आता आपण बघूया जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या की ज्यांचा फरक म्हणजे वजाबाकी 2 येते. बघा, इथं आपण एक जोड्या मांडूया. 2 आणि 3 यांच्यामध्ये फरक एकच आहे, त्यामुळे ही होणार नाही. 3 आणि 5 ही एक जोडी होईल. त्यानंतर 5 आणि 7 ही एक जोडी होईल. त्यानंतर 11 13 ही एक जोडी होईल, कारण यांचा फरक आपल्या लक्षात येतो 2 आहे. त्यानंतर 17 आणि 19 ही सुद्धा जोडी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर उत्तर येणार आहे 29 आणि 31, 29 आणि 31 किंवा 29 30 31, 17 18 19, 3 4 5, 5 6 7, 11 12 13 म्हणजे एकाडेक येणाऱ्या अशा ह्या संख्या की जोडमूळ संख्या असतात. जोडमूळ संख्येची व्याख्या अशी आहे की 2 मूळ संख्या की ज्यांचा फरक 2 आहे. इथं मूळ संख्या हा शब्द जर विसरलो आपण तर आपलं उत्तर चुकेल. जसं की 15 आणि 17 यांचाही फरक 2 आहे, पण एक संख्या, दोन्ही संख्या विषम आहेत. 15 आणि 17 दोन्ही विषम आहेत, मग यांचा फरक 2 आहे. मग ह्या जोडमूळ होणार नाहीत, कारण त्या दोन्ही एक मूळ आहे आणि एक मात्र विषम संख्या आहे. हे लक्षात ठेवायचे. 29 आणि 31, 29 आणि 31 नंतर आपण विचार करूया. इथं आपल्याला एक संख्या सापडते 41 आणि 43, म्हणजे 1 2 3 4 5 6 अजून 2 जोड्या आहेत 51 पासून ते 100 पर्यंत. 59 61, 59 आणि 61 ही जोडमूळ संख्या आहे, ही जोडी आहे जोडमूळ संख्येची. आणि 71 73 ही सुद्धा एक जोडी आहे. हे मुद्दाम तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे, जे की कोण लिहिताना सुद्धा तुमच्या ते लक्षात येतं. आणि डायरेक्ट हे लक्षात ठेवा की 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 मध्ये आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. अशा संख्या, अशा 2 संख्या की ज्यांच्यामध्ये फरक 2 असतो, म्हणून त्यांना ट्विन प्राईम म्हणजेच जोडमूळ संख्या असं म्हणतात. याच्यावर हमखास परीक्षेला प्रश्न येत असतो. यानंतर आता आपण पाहूया सहमूळ संख्या म्हणजे काय. आता जोडमूळ संख्या शिकवल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात, पण जर सहमूळ संख्या शिकवल्या तर जोडमूळ संख्येची व्याख्या मुलांच्या हळूहळू स्मरणात जाते. म्हणून ही कन्सेप्ट समजून घ्या, गणितामध्ये पाठांतर चालत नाही. सहमूळ संख्या या मूळ संख्या असतीलच असं नाही. सहमूळ संख्या या दोनही संख्या मूळ संख्या असतीलच असं नाही. सहमूळ संख्येची जर व्याख्या पाहिली आपण, कुठल्याही 2 क्रमवार संख्या या सहमूळ असतात. अशा 2 संख्या की ज्यांच्यामध्ये एक हाच सामायिक विभाजक आहे. बघा, उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. 4 आणि 5, 4 आणि 5 याचे जर आपण डिवायझर पाडले की 4ला भाग जाणाऱ्या संख्या आणि 5ला भाग जाणाऱ्या संख्या. 4ला कशाने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो. 5ला 1 ने जातो, 5 ने जातो. यांच्यामध्ये, यांच्या विभाजकांमध्ये एक हाच फक्त सामायिक असल्यामुळे याला म्हणतात सहमूळ संख्या.
यालाच इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर असं म्हटलं जातं. को प्राईम नंबर की सहमूळ संख्या. याच्यामध्ये लक्षात ठेवा, क्रमाने येणाऱ्या कुठल्याही दोन संख्या या सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 25 आणि 26, 100 आणि 101, 1000 आणि 1001, म्हणजे क्रमाने येणाऱ्या कुठल्याही दोन संख्या या सुद्धा सहमूळ संख्या असतात. पण लक्षात ठेवा, एक सम आणि एक विषम संख्येला कधीच सहमूळ संख्या म्हणू नका. कदाचित काही असतीलही पण काही नसतातही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कधी कधी फसवण्याचाही प्रयत्न केलेला असतो. म्हणजे कुठल्याही दोन, उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊया 25 आणि 39. आता आपण 25चे विभाजक पाडूया. 25चे जर आपण विभाजक पाडले तर आपल्या लक्षात येईल इथं 1 आहे, 5 आहे, 25 आहे. 39चे आपण पाडूया. 39चे विभाजक पाडतात 1 आहे, 3 आहे, 13 आहे. इथं सामायिक फक्त आपल्याला एक हाच विभाजक असल्यामुळे या दोनही सहमूळ संख्या आहेत. खालील संख्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत की नाही हे सुद्धा ओळखण्यासाठी आपल्याला सामायिक विभाजक पाडावे लागतात. तर हे आपल्याला सरावाने लक्षात राहू शकतं. या संख्या लक्षात ठेवण्यासाठी लक्षात एक असू द्या की दोन संख्या जर क्रमाने असतील 4, 5, 5, 6, 7, 8 तर त्या संख्या या सहमूळ संख्या असतात. आणि सहमूळ संख्या जर आपल्याला ओळखता येत नसतील तर त्याचे विभाजक पाडा, आणि जर फक्त एकच सामायिक असेल तर त्या सहमूळ संख्या असतात. कुठल्याही दोन जर जोडमूळ संख्या घेतल्या आपण तर त्या सुद्धा सहमूळच असतात. जसं की आता आपण याच्यापूर्वी शिकलो की 11 आणि 13. 11ला 1ने भाग जातो, 11ला 1 11ने भाग जातो, 13ला 1ने भाग जातो, 13ला 13ने भाग जातो. म्हणजे याच्यामध्ये सामायिक फक्त एकच आहे, म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला सहमूळ संख्या म्हणता येतं. बालमित्रांनो, या घटकावर मूळ संख्या या घटकावर आधारित आव्हानात्मक प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले जातात. तर त्या प्रश्नांचा एक स्वतंत्र व्हिडिओ याच्यानंतर मी अपलोड करणार आहे, तो जरूर बघा. ज्यामध्ये कठीण स्वरूपाचे प्रश्न किंवा अगदी आपल्याला फिरवणारे प्रश्न कसे विचारले जातात याचा आपण विचार करणार आहोत. तर मूळ संख्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मूळ संख्या, जोड मूळ संख्या आणि सहमूळ संख्या या तीनही संख्यांचा प्रकार आपल्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये या मूळ संख्येवर आधारित नवीन संभाव्य किंवा आव्हानात्मक प्रश्न. तोपर्यंत नमस्कार.